मग तुला कुठलं घर आवडतं? म्हणजे अच्छा ती कमेंट आली आहे म्हणून दोन्ही घर ऑब्वियस आपलीच आहेत दोन्ही पण. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. नेहमीप्रमाणे रुटीन सुरू आहे आणि आज जरा किचन मधल्या कामांना ब्रेक मिळालाय कारण आज तिकडची कामं सगळी आवरून झाली आहे. जरा कपड्यांच्या घड्या करतेय. थोडंसं आता कामं करताना ना मला चुकल्यासारखं होतंय कारण तुम्ही बघितलं असेल परवाच आम्ही इथे आलो. त्याच्या आधी गेले 2-3 दिवस आम्ही त्या घरी होतो. सो ते 2-3 दिवस त्या घरातल्या रुटीनची सुरुवात म्हणजे मला सवय झाली होती आणि थोडंसं आपल्याला असं होतं की आपण कुठूनही 2-3 दिवस बाहेर जातो आणि तिकडनं घरी येतो तर असं सगळं घरात नवनवीन वाटतं. मलाही कालपासून थोडंसं असं होतंय की अरे आपण 2-3 दिवस तिकडे कामं करत होतो आणि आज आता परत इकडचं रुटीन सुरू झालंय. पण दोन्हीही म्हणजे तिकडचं रुटीन, इथे तर माझं रुटीन ऑलरेडी सेट आहे जसं मी म्हणतेय, पण तिकडचं सुद्धा ते सगळं रुटीन मॅनेज करायला मला खूप मजा येते. एन्जॉय करते मी ती सुद्धा प्रोसेस. जसं मी म्हटलं की ती प्रोसेस मी एन्जॉय करते, सो मी ते तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते. त्यावरतीच खरं तर मला 1-2 कमेंट्स अशा आल्यात की त्या ताईंचं म्हणणं आहे की अंकिता आम्हाला तुझा या घरातला वावर किंवा या घरातलं तुझं किचन मधलं रुटीन किंवा त्या घरापेक्षा आम्हाला तुमचं हे घर जास्त आवडतं. खरं तर हे कंपॅरिझन असं हे घर किंवा ते घर, इथलं रुटीन तिथलं रुटीन हे करणं, ही कमेंट करणं खूप इझी आहे कारण तुम्ही फक्त 10 मिनिटं व्हिज्युअली जे बघता त्यात जे मी तुमच्याबरोबर शेअर करते त्यावरती तुमच्या त्या कमेंट्स असतात आणि बरोबर आहे, तुम्ही जे बघता त्याच्यावरती तुम्ही कमेंट्स करता. पण 24 तासातले जर ही 10 मिनिटं आपण बाजूला ठेवली तर आमच्या लाईफमध्ये अनेक घडामोडी होत असतात आणि मग त्यामुळे मला कसं होतं ना की कमेंट जेव्हा तुम्ही करता अंकिता तू निगेटिव्हली घेऊ नकोस किंवा वाईट वाटून घेऊ नकोस, तर मला कळत नाही म्हणजे त्या कमेंट्सचा अर्थ काय असतो किंवा मी तुम्हाला रिप्लाय काय द्यावा. कारण मी निगेटिव्हली घेणं किंवा मला वाईट वाटणं असं होऊच शकत नाही कारण दोन्ही घरं आमचीच आहेत. आम्ही तर असं कंपॅरिझन करू शकत नाही की हे घर किंवा ते घर, दोन्ही घरं आमचीच आहेत. आणि जसं मी आत्ता म्हटलं की बरोबर आहे, तुम्हाला जे तुम्ही बघता त्यावरती तुम्ही कमेंट करू शकता. फॉर एक्झाम्पल माझंही असं होऊ शकतं की मला ना अमुक व्यक्तीचं त्या घरापेक्षा हे घर जास्त आवडतं, पण असं मी जाऊन पटकन असं बोलणार नाही कारण ते त्यांचं पर्सनल लाईफ आहे आणि त्या घराशी त्यांचं नातं जोडलेलं आहे. सो मला पण थोडंसं आणि असं वाटतं की घर कसंही असू दे, मोठं असू दे, लहान असू दे, पण आपल्या प्रत्येकाचं आपल्या घराशी हे एक वेगळं नातं असतं. इमोशनली आपण त्या घराशी खूप अटॅच्ड असतो आणि तसंच आमचं झालंय की आमचं हे घर आहे, इथे आमचं एक लाईफ सेट झालेलं आहे, आमचं एक रुटीन सेट झालंय, पण ते घर आता आमच्यासाठी नवीन आहे. जस्ट तुमच्याबरोबर सुद्धा मी शेअर केलंय की आत्ताच एक 15-20 दिवस झालेत आम्हाला की हँडओव्हर मिळालेलं आहे त्याचं. सो त्या घरात जे क्षण आम्ही अनुभवतोय ते आमच्यासाठी नवीन आहेत. त्याच्यामुळे आम्ही असं नाही कंपॅरिझन करू शकत की आम्हाला इथे आवडतं तिथे आवडतं, दोन्हीही घरं आपलीच आहेत. त्याच्यामुळे जेव्हा अशा तुम्ही आम्हाला कमेंट्स करता मग त्याच्यावरती असं होतं की अंकिता राऊची शाळा किंवा तुम्ही असं ये जा करून का करताय किंवा असं का करणार आहात. सो ते सुद्धा मी अनेक वेळा सांगितलंय की आत्ता राऊची आहे शाळा सुरू, त्याच्यामुळे आम्ही फुल फ्लेश तिथे राहायला नाही जाणार आहोत, पण विकेंड्सना सुट्ट्या असतील सो आम्ही तिथे जाणार आहोत. त्यामुळे जेव्हा आम्ही इथे असू तुम्हाला इकडचे व्लॉग्स दिसतील, जेव्हा आम्ही तिथे जाऊ तुम्हाला तिकडचं माझं रुटीन बघायला मिळेल. आणि थोडंसं मला एक गोष्ट अशी वाटते की हे जे डेली व्लॉगिंग आहे त्यात जे डेली व्लॉगर्स असतात ना ते आपल्या डेली लाईफमध्ये काय घडतंय हे व्लॉगिंग थ्रू तुमच्याबरोबर शेअर करत असतात. जे त्यांच्या लाईफमध्ये घडतंय त्यावरती व्लॉग क्रिएट होत असतो. पण व्लॉग क्रिएट करण्यासाठी आपण आपलं लाईफ स्टाईल तर बदलू नाही शकत किंवा लाईफमध्ये असं काही चेंज नाही करू शकत. म्हणजे तुम्ही ज्या कमेंट्स मला करताय की अंकिता तुझं हे घर छान आहे, इथलं रुटीन आम्हाला आवडतं, सो मला किंवा तू राग मानून घेऊ नकोस किंवा निगेटिव्ह असं काही घेऊ नकोस. तर राग तर माझा बाजूलाच राहिला आहे, पण मला तुम्हाला त्यातनं काय म्हणायचं आहे हे मला काही कळतच नाही किंवा माझ्याकडनं कधी असं झालं का की मी असं बोलले की आम्ही आता ह्या घरापेक्षा अजून काही मोठं घर घेतो किंवा असं काही, किंवा मी असं काही बोलले असते तर मी समजू शकले असते की हां अंकिता अगं आपण असं बोललोय. पण मला ह्या ज्या 2-3 कमेंट्स येत आहेत ना त्याच्यावर मला खरंच कळत नाही आणि मग म्हणून माझं असं होतं की मी आता रिप्लाय काय देऊ.
असं होतंय. बट असं काही नाहीये, आम्ही जर इथे असू तर तुम्हाला माझं इथलं रुटीन बघायला मिळेल, तिथे असू तर तिकडची मजा मस्ती बघायला मिळेल. आपल्या एका कमेंटवरनं किती बडबड केली, कामं झाली. असंच होतं ते, एक विषय घेतला की आपला गप्पा सुरू झाल्या की सुरू होता. नाही आणि कसं मला खरंच कळलं नव्हतं की काय म्हणजे रिप्लाय काय द्यायचे, काय करायचं. सो म्हटलं थोडंसं बोललं तर मला सुद्धा कळेल. पण ठीक आहे, माझे फिलिंग्स तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेत. ते करता करता माझी कामं झाली आहेत. कपड्यांच्या घड्या करत होते, ते आता पटापट सगळं कपाटात ठेवून घेते. हा इस्त्रीला देऊ ना पुष्कर? हा दे. आता आमचं झालंय पण असं ना, आम्ही पटकन बॅग्स भरतो, तिथे जातो आणि कपडे इतके वापरले जातात आणि मग इथे आल्यानंतर आमचं असं होतं की अरे इस्त्रीचे कपडे नाही आहेत. सो आता भरपूर कपडे धुतले गेले, ती सुद्धा एक बॅग तयार करते म्हणजे परत जेव्हा जाऊ तेव्हा इस्त्रीचे कपडे आलेले असतील. हा एकच आहे ना तुझा? हो, हा एकच आहे. इस्त्रीचे सगळे कपडे इथे काढून घेतले, जरा एक बॅग पटकन तयार करते. आणि हे 2 ड्रेस सुद्धा मी इथे काढून ठेवले. तर तुम्ही बघितलं असेल की शॉपिंग केलं होतं मी तेव्हा, ते तुम्हाला दाखवलेले. पण त्या ठाण्याच्या घरी अजून आरसा नाही आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे आपण जे घरी आल्यानंतर छान ट्राय करतो ते माझं काहीच झालं नाही आहे. सो आज जरा मी कपडे प्रकार आवडतेच आहे, सो म्हटलं जरा पटकन ट्राय करून बघूया. चांगला झाला ना? मस्त झालंय ना? हो, परफेक्ट, व्यवस्थित झाला, मस्त झालाय. इव्हन हात पण नको करू ना, थोडेसे वाटतात, पण नाही तर एकदम टाईट पण होईल. शोल्डरला परफेक्ट आहे, कलर छान दिसतोय ना. आणि तर हा तुम्हाला मी दाखवला होता की कुर्ता आणि त्याची पॅन्ट असा हा सेट आहे. सो 2 कलर होते ह्यात, येल्लो होता आणि हे एक हा कलर होता. पण येल्लो मी ऑलरेडी तो 1 पीस घेतला होता म्हणून मी हा कलर चूज केला. आणि मस्त परफेक्ट झाली आहे साईज, काही अल्टर करायला नकोय, फक्त जरा इस्त्री हवी आहे. सो एका छोटासा काही जर फंक्शन असेल तर हा वेअर करू शकते. आणि माझा जर कोणी तो शॉपिंगचा ब्लॉग मिस केला असेल, सो हा ड्रेस मी मॅक्स मधनं घेतलाय. हा पण मस्त झाला, एकदम मस्त दिसतोय पण छान, खूपच छान दिसतोय लुक. सो हा माझा दुसरा ड्रेस, जो मी म्हटलं आपण 1 पीस म्हणून सुद्धा वेअर करू शकतो, और जीन्स वरती टॉप म्हणून वेअर करू शकतो. और तुम्ही बघू शकता मी अँकल पॅन्ट वरती वेअर केलाय आणि हा सुद्धा मी मॅक्स मधनं घेतला. आणि पुष्करचं म्हणत असेल, पुष्कर तिथेही ट्राय करून मला दाखवत होती, आता पण इथे दाखवतीये. असं नाही, मला असं वाटतं आपल्या प्रत्येकीच जरा असं असतं, आपण तिथे जरी ट्राय करून बघितलं ना तरी घरी आल्यानंतर एक आपण आपल्या कम्फर्ट झोनने जेव्हा ते ट्राय करतो तेव्हा ऍक्च्युअल आपल्याला कळतं की हा जे घेतलं. शॉप मध्ये लाईट सोर्स वेगळे असतात, आपल्या घरी लाईट सोर्स वेगळा असतो आणि कसं गर्दी पण असते, जो आपण पटापट करतो, अच्छा ओके दिसतंय का, चांगलं घेऊया पटकन. पण घरी आल्यानंतर जरा छान प्रॉपर. येस, छान आला. हा दोन्ही छान झाले, दोन्ही छान झाले कलेक्शन. तर जेवायला देतेस ना? काय केलंय? घावन ना? आज मी केलेत घावन. जसं म्हटलं मगाशीच किचन मधली कामं आवरली आहेत. सो डिनरचा प्लॅन केला होता की घावन करूया. त्याच्यासाठी घावनाचं पीठ मी भिजवून ठेवलंय, फक्त जरा छान हे कपडे घडी करते आणि गरम गरम घावन टाकायला घेते. घावनाबरोबर केलंय काय? पण घावनाबरोबर सॉस आहे, लोणचं आहे, चटणी हवी आहे तर चटणी आहे, चटणी, लोणचं दे. दही आहे. नाही दही नको, लोणचं दे. हा लोणचं देते ना, कैरीचं आहे, लिंबाचं आहे. कैरीचंच दे. बरं ठीक आहे, देते. हे घावन जे मी केले त्यात मी रवा, उडदाची डाळ, बेसन, आलं लसूण पेस्ट आणि मीठ हे मी सगळं मिक्सरवरती फिरवून घेतलंय डायरेक्ट आता तव्यावरती. आणि थोडंसं पाणी मी आत्ता ऍड केलंय. तवा छान गरम झाला की घावन टाकायला घे. अच्छा हे केलेस, मला वाटलं डाळीच्या पिठाचे घावन. नाही, टोमॅटो ऑमलेट. ते ऑमलेट, हे मिक्स. राहुल आवडतात ना. आता होणार नाही का डाळीच्या पिठाचे? करू का? पटकन होतात ते. काय पिठामध्ये टोमॅटो. मला ते डाळीच्या पिठाचेच दे. बरं देते. हे आता मी एकीकडे टाकायला घेते. तर अंकिता आता खास नवऱ्यासाठी डाळीच्या पिठाचे घावन करते ऑन डिमांड. येस, थँक्स अंकिता. अरे थँक्स काय, मला एकदा ना मी जेव्हा घावनाचं पीठ भिजवलं ना तेव्हा असं वाटलंच, मला डाऊट आहे की पुष्कर खाईल का, कारण पुष्कर आमच्याकडे स्पेसिफिक असं डाळीच्या पिठाचे वगैरे आवडतात. पण मी म्हटलं ठीक आहे, एवढं भिजवलं तर खाईल. पण पुष्करने मला सांगितलं की मला डाळीच्या पिठाचे तू करून दे. येस. हे टोमॅटो ऑमलेट. येस, फास्ट केलंय मी, फास्ट एकदम. येस, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर. माझं फेवरेट आहे. ब्रेड पण आहे ना? आणि ब्रेड आहे, बटर. टोमॅटो ऑमलेट झालं. पण काय यातले खाईन ना, टोमॅटो ऑमलेट खाईन ना. झालं पाणी पिऊन पोटावर. हे खाणार आहेस का तू? टोमॅटो आहे बघ तुझा फेवरेट यात. राहू का टोमॅटो आहे यात फेवरेट तुझा.
पोट भरलं. पोट भरलं. पोट काय भरलं. रिॲक्शन कुठली रिॲक्शन आहे? काही त्याच्या तंद्रीत आहे, कार्टून बघणं चाललंय त्याचं. असं जेवणाला ही नाही करायचं. बाप्पा असतो बाप्पा असतो तो. असं Sorry. सांगायचं की बाबा माझं पोट मला आवडत भरलंय. नाही. हा मला मला पोट- किंवा मला आता नकोय. हा मला आता नकोय ही नाही म्हणायचं. ओके नेक्स्ट टाइम आता हा लक्षात ठेवा. चलो झालंय ना, डिनर करून घेऊया मस्त. डन डन. लोणचं देऊ म्हणालास ना? हो आंब्याचं लोणचं. बटर ह्याच्यावरती घालू. थोडंसंच घाल. बरं. तर अशा प्रकारे डिनर रेडी आहे येस. आज अचानक प्लॅन झालाय. टोमॅटो ऑमलेटचा. तर अशा आज तुमच्याशी थोड्याशा गप्पा झाल्या आहेत. माझी थोडीशी घरातली कामं झाली आहे. माझं मॅक्स मधलं जे शॉपिंग होतंय ते सुद्धा आज आपण पुन्हा बघितलंय, कारण मी ते छान प्रॉपर आज ट्राय करून बघितलंय. आणि आता आमचं डिनर सुद्धा तयार आहे. जसं म्हटलं की आज नवऱ्याची डिमांड होती की अंकिता बेसनाचे घावन दे करून, सो टोमॅटो ऑमलेट सारखं केलंय आणि बाकी वेगळे सुद्धा घावन केलेत. आता पटकन आम्ही जेवून घेतो. आज हा ब्लॉग इथेच थांबवते. भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सी यू अगेन. बाय. एन्जॉय युअर डिनर. येस थँक्यू सो मच. आले चल, माझंही वाढते. अजून एक टाक. रेडी आहेत ना तुझे? हो. इथे अजून एक तुझं करते हा. आणि ते घेऊन येते. ओके चलो चलो मस्त डिनर एन्जॉय करूया.